गुड मॉर्निंग एव्हरीवन. विद्यार्थिनींनो, आज आपण ग्रहव्यवस्थापन प्रक्रिया यामधील ग्रहव्यवस्थापन प्रक्रियेची दुसरी पायरी नियंत्रण याविषयी जाणून घेणार आहोत. नियंत्रण म्हणजेच कंट्रोलिंग. नियंत्रण ही ग्रहव्यवस्थापन प्रक्रियेची दुसरी व महत्त्वपूर्ण पायरी आहे. कोणत्याही कामाची योजना करून ते काम पूर्ण होत नाही तर योजना कार्यान्वित करताना नियोजनाप्रमाणे ते काम होत आहे किंवा नाही हे पाहावे लागते. यालाच नियंत्रण असं म्हणतात. WM फ्रॉक्स यांच्या मते नियंत्रण हे कार्याच्या योजनेनुसार कार्य करण्याशी संबंधित आहे. व्यवस्थापन हे सर्वाधिक चुनौतीपूर्ण कार्य आहे. गृहव्यवस्थापन हे एक कला व विज्ञानाच्या रूपात कार्यान्वित करतं. व्यक्तिगत नेतृत्व, प्रभावपूर्ण समजदारपणा तसेच प्रोत्साहन यावर ते अवलंबून असतं. पूर्वनियोजनानुसार कृती करणं किंवा योजनाबद्ध केलेले कार्य प्रत्यक्ष कृतीत उतरविणं यालाच नियंत्रण असे म्हणतात. कोणतेही कार्य इच्छित दिशेने सुरू राहणे व उद्दिष्ट प्राप्त करण्यासाठी नियंत्रण उपयोगी पडते. अचानक, अनपेक्षितपणे बदललेल्या परिस्थितीत योग्य निर्णय घेऊन आवश्यकतेनुसार परिवर्तन करून कार्य सुरू ठेवणे नियंत्रणामुळे शक्य होते. यामुळे कमीत कमी साधनसंपत्तीचा वापर काम करून जास्तीत जास्त चांगले होऊ शकते. नियंत्रणाचे मुख्य तत्त्व म्हणजे योजनेनुसार काम करणे हे आहे, ज्यामध्ये पूर्वनियोजित योजनेप्रमाणे वेगवेगळ्या क्रियांचे समायोजन केले जाते. केलेली योजना व प्रत्यक्ष कार्य यामध्ये समन्वय साधला जातो. यामुळे कामात सुसंगतपणा येतो. सर्वसाधारणपणे घरात केल्या जाणाऱ्या व्यवस्थापनामध्ये नियोजनकर्ता व नियंत्रण करणारी, प्रत्यक्ष कार्य करणारी व्यक्ती एकच म्हणजे गृहिणी असते. त्यामुळे दोन्ही पायऱ्या सारख्याच महत्त्वाच्या ठरतात. परंतु जेव्हा कार्य करणारी व्यक्ती वेगळी असेल तेव्हा नियंत्रणाचे महत्त्व अधिक असते. शिक्षण, अनुभव व निरीक्षण यामुळे योग्य नियंत्रण होण्यास मदत होते. उदाहरणार्थ, गृहिणी घरीच राहणारी असेल तर ती कामाचे नियोजन व कार्य दोन्ही स्वतःच करेल. परंतु जेव्हा गृहिणी नोकरी किंवा व्यवसाय करणारी असेल अशा वेळी गृहिणीला योजना आखून प्रत्यक्ष कार्य मात्र मोलकरीण, घरातील सदस्य, मुले यांच्याकडून करून घ्यावी लागतील. काम सोपे, सुलभ असल्यास, कार्याची दिशा व उद्देश स्पष्ट असल्यास त्याचे नियंत्रण करणे सोपे जाते. उदाहरणार्थ, रोजचा स्वयंपाक, दैनंदिन कामे. परंतु प्रसंगाच्या किंवा पाहुण्यांचा स्वयंपाक असल्यास काम क्लिष्ट होते व गृहिणीला निर्णय अधिक काळजीपूर्वक घेण्याची आवश्यकता वाटते. अशा वेळी नियंत्रणाच्या क्रिया अवस्थांचा योग्य प्रमाणात अवलंब करावा लागतो. नियंत्रण करत असताना प्रेरणा देणं म्हणजेच इनिशिएटिंग. योजना केल्यानंतर तिची कार्यवाही करण्याकरिता पुढाकार घेऊन प्रारंभ करावा लागतो. प्रत्येक व्यक्तीची काम करण्याची इच्छा सारखी नसते. व्यक्तिपरत्वे त्यामध्ये भिन्नता आढळते. काम सुरू करण्यास होणाऱ्या वेळेला व्यक्तीचा स्वभाव कारणीभूत ठरतो. ज्या लक्ष्याच्या, ध्येयाच्या प्राप्तीकरिता कार्य केले जाते ते लक्ष्य किती प्रबळ आहे यावर कामाची सुरुवात अवलंबून असते. उदाहरणार्थ, विद्यार्थिनीला परीक्षा चांगल्या श्रेणीमध्ये उत्तीर्ण करावयाची आहे. अशा वेळी ती स्वतःहून अभ्यासाला सुरुवात करेल. याउलट फक्त पास होणे हे ध्येय असल्यास अभ्यासाला सुरुवात लवकर केल्या जाणार नाही. लक्ष्य म्हणजेच ध्येय निर्बल असल्यामुळे कामाला सुरुवात होत नाही. लक्ष्याची निर्बलता दूर करण्यासाठी बरेचदा माध्यमिक लक्ष्य निर्धारित करावे लागतात. त्यामुळे दीर्घकालीन लक्ष्य आटोक्यात आल्यासारखे वाटते.
व काम करण्याचा उत्साह कायम राहतो. उदाहरणार्थ, स्वतःचे घर बांधण्याकरिता जागेची खरेदी करण्याचे दीर्घकालीन लक्ष्य आहे. त्याकरिता 50,000 रुपयांची आवश्यकता आहे. 5 वर्षानंतर जागा घेणे निश्चित केले तर त्याकरिता पैशाची जुळवाजुळव करताना दरवर्षी 10,000 रुपये जमा करणे हे माध्यमिक लक्ष्य असेल व त्यामुळे दर वर्षानंतर किती ध्येय आटोक्यात आले हे समजू शकेल. गृहव्यवस्थापनात प्रेरणा देण्याचे काम गृहिणीला करावे लागते. घरातील सर्व कामं तिला एकटीला करणे शक्य नसते. अशावेळी ती कामे इतरांकडून प्रेरणा देऊन करून घ्यावी लागतात. त्यानंतर नियंत्रण करत असताना प्रगतीचा आढावा घेणं म्हणजेच चेकिंग करणं हे देखील तेवढंच महत्त्वाचं आहे. काम सुरू असताना अधूनमधून कामाच्या प्रगतीची तपासणी करणे आवश्यक आहे. त्यामुळे कामाची प्रगती लक्षात येते. कार्यपद्धतीमध्ये असलेले दोष वेळीच लक्षात येऊन दूर करता येतात. ही अवस्था मूल्यांकनाप्रमाणेच आहे. मूल्यांकन हे काम पूर्ण झाल्यावर करतात, तर प्रगतीचा आढावा कार्य चालू असताना घेतला जातो. कधीकधी कामाचा वेग कमी होतो किंवा काम करणे पूर्णपणे बंद होते. अशा वेळेस कामाचा आढावा घेतला जातो. उदाहरणार्थ, परीक्षेच्या निर्धारित 3 तासात पेपरमधील 5 प्रश्न सोडवायचे असतात. अशावेळी 35 मिनिटात एक प्रश्न, याप्रमाणे 5 प्रश्न सोडविणे व शेवटची काही मिनिट पेपर तपासणी असे नियोजन केल्यास पेपर सोडवित असताना त्यानुसार सोडविल्या जात आहे किंवा नाही व 1 तासात 1.5 प्रश्न सोडविणे झाले किंवा नाही याचा आढावा घेणे उपयोगी ठरते. प्रगतीचा आढावा घेताना कामाचा दर्जा म्हणजेच क्वालिटी आणि प्रमाण म्हणजेच क्वांटिटी दोन्ही तपासून पाहावे लागते. कामाचा दर्जा व प्रमाणावर कामाची सफलता अवलंबून असते. उदाहरणार्थ, टेबल क्लॉथ विणताना सफाईदारपणे टाके न घेतल्यास लवकर विणून होईल, परंतु विणकाम आकर्षक होणार नाही. प्रगतीची तपासणी 2 प्रकारे केली जाते: यांत्रिक तपासणी आणि मानसिक तपासणी. यांत्रिक तपासणीला मेकॅनिकल तपासणी म्हणू आपण. घड्याळाच्या साहाय्याने विशिष्ट वेळात ठरविलेले काम झाले किंवा नाही हे बघणं. उदाहरणार्थ, पेपर 3 तासात सोडविताना 1.5 तासात 2.5 प्रश्न झाले किंवा नाही, 1 तासात स्वयंपाक करताना अर्धा तासात निम्मे पदार्थ झाले किंवा नाही हे बघणे. मानसिक तपासणी म्हणजेच मेंटल तपासणी. एखादे काम करताना मनात विचार करून कामाच्या प्रगतीचा आढावा घेतला जातो. उदाहरणार्थ, मुलांचा परीक्षेचा अभ्यास घेताना निर्धारित अभ्यासक्रमापैकी किती अभ्यास पूर्ण झाला व किती व्हावयाचा आहे याचा विचार करणे. फ्रॉक शिवताना तो किती शिवणे झाले हे बघणे. यानंतर समायोजन करणे म्हणजेच ॲडजस्टिंग हे देखील नियंत्रणात महत्त्वाचे असते. बरेचदा नियोजनकर्ते वेळेची परिस्थिती व प्रत्यक्ष कार्यवाहीची वेळेची परिस्थिती यामध्ये बदल झाल्यास कामाचा उद्देश व लक्ष कायम ठेवून त्यानुसार नियोजनात बदल करणे आवश्यक ठरते. यालाच समायोजन असे म्हणतात, ॲडजस्टिंग म्हणतात. वर्तमान परिस्थितीशी जुळवणारे नवीन निर्णय घेतल्याशिवाय योजना यशस्वी होऊ शकत नाही. वस्तू विकत घेण्याकरिता पैसे जमविण्याचे नियोजन करताना किंमत व काही वर्षाने वस्तू विकत घेतानाची किंमत यामध्ये तफावत आढळते. उदाहरणार्थ, गाडी खरेदी करावयाची ठरविल्यानंतर प्रत्यक्ष खरेदी करताना त्याची किंमत वाढलेली असते. अशावेळी किमतीतील फरक दूर करण्याकरिता समायोजन साधावे लागते. कधीकधी वस्तू घेण्याकरिता जमविलेले पैसे लग्न कार्य, घरातील व्यक्तीचे आजारपण, मुलांच्या ॲडमिशनकरिता खर्च करावे लागतात. अशावेळी उद्दिष्ट कायम राखून समायोजन साधावं लागतं. नियंत्रणाच्या सफलतेकरिता आवश्यक घटक कोणते जाणून घेऊयात. नियंत्रण यशस्वी होण्याकरिता काही घटक महत्त्वाचे आहेत. ते म्हणजे तपासणीची योग्य पद्धत, तपासणीमध्ये तत्परता, नियंत्रणात तपासणीची योग्य वेळ, योग्य व नवीन निर्णय,
योजनेमध्ये लवचिकता, देखरेख ठेवणे इत्यादी. तर तपासणीची योग्य अनेक पद्धतीपैकी योजना करणाऱ्याला किंवा नियंत्रण करणाऱ्याला पटेल ती पद्धत निवडावी. ही पद्धत विशिष्ट परिस्थितीमध्ये उपयुक्त ठरणे आवश्यक असते. कामाचा प्रकार बघून यांत्रिक किंवा मानसिक पद्धत उपयोगात आणावी. यामुळे कार्य जास्त सुकर होते, सोपे व यशस्वी होण्यास मदत होते. तपासणीमध्ये तत्परता. कार्य सुरू असताना जेवढ्या लवकर व वारंवार तपासणी होईल तेवढे समायोजन शक्य होते. आवश्यक साधनसंपत्तीचा अपव्यय टाळून अधिक परिणामकारक समायोजन करता येते. उदाहरणार्थ, भरतकामाची डिझाईन विणत असताना ठरविलेली रंगयोजना योग्य दिसेल का हे डिझाईनमध्ये तो रंग वापरून विणकाम थोडे झाल्यावर बघणे आवश्यक आहे. अशावेळी रंगामध्ये बदल करता येतो. याउलट डिझाईन पूर्ण विणल्यानंतर रंगाचा विचार केल्यास वेळ, शक्ती व संसाधनाचा अपव्यय होतो. त्यामुळे वेळोवेळी तपासणी करणे आवश्यक आहे. नियंत्रणात तपासणीची योग्य वेळ. कामाचा प्रकार व महत्त्व लक्षात घेऊन त्यानुसार प्रगतीचा आढावा घेण्यात यावा. गंभीर स्वरूपाच्या कामामध्ये एकदाच येणाऱ्या कामात योग्य वेळी निर्णय घेणे आवश्यक ठरते. उदाहरणार्थ, घर बांधताना नकाशात केलेले परिवर्तन काम करणाऱ्यांना वारंवार सांगावे लागतात. एकदा घर बांधणे झाल्यानंतर त्यामध्ये दुरुस्ती करण्यास साधनसंपत्तीचा अपव्यय होतो किंवा गैरसोय सहन करावी लागते. यानंतर योग्य व नवीन निर्णय हे देखील महत्त्वाचा घटक आहे. बरेचदा नियोजन व नियंत्रणामध्ये वेळेचे अंतर असते. परिस्थितीमध्ये परिवर्तन झालेले असते. अशावेळी बरेचदा नवीन निर्णय घ्यावे लागतात. उदाहरणार्थ, श्रमबचतीची साधने खरेदी करावयाची असल्यास वस्तूमध्ये सतत नूतनीकरण होत असलेले दिसून येते. अशावेळी पूर्वी ठरविलेली वस्तू न घेता बरेचदा नवीन वस्तू घेण्याचा निर्णय घ्यावा लागतो व आधी घेतलेल्या निर्णयामध्ये बदल करावा लागतो. उदाहरणार्थ, मिक्सरऐवजी फूड प्रोसेसर घेणे. योजनांमध्ये लवचिकता देखील असावी लागते. योजनेच्या लवचिकतेचा संबंध यशाशी आहे. योजना करताना अनेक पर्यायांचा विचार केल्यास परिवर्तन करणे सोपे जाते. परिणामतः नियंत्रण योग्य होऊन त्याची योग्य योजना यशस्वी होते. योजना फार काटेकोरपणे असेल किंवा नियोजन करता योजनेत बदल करणे करावयाचा नसेल तर योजनेची कार्यवाही तंतोतंत करावी लागते. बदलत्या परिस्थितीमध्ये तसे करणे शक्य नसल्यास योजना अयशस्वी होते. उदाहरणार्थ, मुलीच्या मैत्रिणींना जेवायला बोलावले असता गृहिणी अचानक आजारी पडली. अशावेळी मैत्रिणींना घरी जेवू घालण्याऐवजी हॉटेलमध्ये पाठविता येईल. यामध्ये खर्च थोडा जास्त प्रमाणात होत असला तरी मुलीला आनंद घेता येईल. योजना कार्यान्वित करताना योजनेचे उद्देश, ध्येय, कार्य करणारी व्यक्ती यामध्ये पूर्णपणे समन्वय असणे आवश्यक ठरते. शेवटचा घटक आहे नियंत्रणाच्या सफलतेचा देखरेख ठेवणे. जेव्हा नियोजन कर्त्याला अन्य व्यक्तीकडून योजना राबवायची असते अशावेळी त्याला कार्यावर देखरेख ठेवावी लागते. प्रगतीचे निरीक्षण, साधनसंपत्तीचा योग्य वापर, अपव्यय तर होत नाही ना याकडे बघावे लागते. बदलत्या परिस्थितीमध्ये घ्यावे लागणारे निर्णय योग्य आहेत किंवा नाही हे बघावे लागते. देखरेख दोन प्रकारे ठेवता येतात. डायरेक्शन म्हणजे निर्देशन करून आणि मार्गदर्शन म्हणजेच गायडन्स करून. निर्देशनामध्ये कामाचा स्तर व गुण यांना प्रमुख स्थान असते. त्या दृष्टीने काम करणाऱ्या व्यक्तीला सूचना दिल्या जातात. उदाहरणार्थ, पोळ्या करताना पोळीवालीला कणकेत मीठ, तेल घालून कणिक भिजवून थोडा वेळ मुरू द्यावण्यास सांगणे, याला डायरेक्शन म्हणायचं, निर्देशन म्हणायचं. पोळ्या नरम व चांगल्या व्हाव्यात हा त्यामागील उद्देश असतो. निर्देशनामध्ये देण्यात आलेल्या सूचना स्पष्ट व कमीत कमी असाव्यात. तसेच सूचना नकारात्मक नसाव्यात. महत्त्वाच्या शब्दांवर भर द्यावा. काय करायचे ते सांगावे, काय करू नको ते सांगू नये.
मार्गदर्शनामध्ये कामाचा स्तर व परिणामाऐवजी व्यक्तिगत गुणांचा विकास व्हावा हा मुख्य उद्देश असतो. उदाहरणार्थ, आई मुलीला स्वयंपाक करणे शिकविताना मार्गदर्शन करते. काय केल्याने त्याचे परिणाम काय होतात हे सांगत असते, जेणेकरून मुलीच्या कौशल्यात वाढ होईल. त्यामध्ये वेळेचे बंधन घातल्या जात नाही. देखरेख ठेवत असताना दुसऱ्या व्यक्तीकडून काम करून घेण्यासाठी समजूतदारपणा व सहनशीलता या गुणांची आवश्यकता असते. अशा रीतीने आज आपण नियंत्रण करत असताना लक्षात घ्यावयाचे घटक, त्याचबरोबर नियंत्रणाच्या सफलतेसाठी आवश्यक घटक या सर्व बाबींविषयी आपण आज जाणून घेतले आहे. या ठिकाणी आपण थांबूयात. यानंतरचा भाग पुढील लेक्चरमध्ये आपण पाहूयात. धन्यवाद.